बघा मित्रांनो, मागच्या तासाला आपण चौथं जे प्रकरण विज्ञान मधलं करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, त्यामध्ये टाइप्स ऑफ सेल, ड्राय सेल असेल, निकेल कॅडमियम सेल असेल, त्या पद्धतीने सेलच्या बाबतीमध्ये माहिती घेतली होती डिटेल. टुडे वी आर डिस्कस द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द इलेक्ट्रिक सर्किट. आजच्या तासाला इलेक्ट्रिक सर्किट बद्दल थोडीशी आपण माहिती घेतली होती. त्या ठिकाणी आणखी डिटेल त्यामध्ये माहिती घेणार आहोत. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये अशा पद्धतीने ते सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं असतं. दिस इज द कनेक्टिंग वायर, दिस इज द कनेक्टिंग वायर, दिस इज द सेल ऑफ द बॅटरी, सेल ऑफ द बॅटरी, plug key, here is the open key, plug key, electric bulb. In this way we have to show this equipment in the electric circuit. तर एवढी उपकरण आपल्याला कमीत कमी त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये दाखवावे लागतात. मग आता इलेक्ट्रिक सर्किट कसं वर्किंग करतं, हाऊ दॅट इलेक्ट्रिक सर्किट कॅन वर्किंग, वी हॅव टू सी इन दिस लेक्चर. When we plug the key or close, this is the open key. This type of signature or sign, this is the open key. When we close the key, the current can flow. The current can flow from this conducting wire. In this way, the current can flow from this wire. This is the cell, and the bulbs can glow. The bulbs can glow. If we open the plug key, the bulb stop to glow. त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ही प्लग की जी आहे ती चालू करताल त्यावेळेस यामधनं करंट वाहू लागतो आणि मग तुम्हाला तो बल्ब जो जोडलेला आहे तुम्ही तो त्या ठिकाणी चालू झालेला दिसतो. ज्यावेळेस तुम्ही ही प्लग की जी आहे ती ओपन करता, हा करंट काय होतो, स्टॉप होतो. जसं आपल्या घरामध्ये स्विच असतं बघा चालू बंद करण्यासाठी, टू स्टॉप ऑर टू कंटिन्यू. दिस टाइप ऑफ प्लग की हियर, इफ यू ओपन द प्लग की द करंट विल स्टॉप अँड द बल्ब विल स्टॉप टू ग्लोईंग. तो बल्ब जो आहे तो त्या ठिकाणी लागणार नाही. अशा पद्धतीने साधाचा टेक्निक या इलेक्ट्रिक सर्किटचं मग आपण घरच्या घरी बघा डेकोरेशन करताना गणपतीचे वगैरे आपण अशा पद्धतीने घरच्या घरी इलेक्ट्रिक सर्किट सहजपणे तयार करू शकतो. किंवा विज्ञानचे काही एक्सपेरिमेंट असतात त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने सर्किट आपल्या प्रयोगशाळेत आहे. तर अशा पद्धतीनं सिंपल सर्किट आपल्याला त्यामध्ये दिसतंय. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे कनेक्टिंग सेल. आता या कनेक्टिंग सेल मध्ये काय होतं बघा, इथं बघा समजा इथं एकच सेल वापरलेला आहे, त्याऐवजी जर आपल्याला जास्त सेल वापरून जास्त मोठ्या प्रमाणात करंट अवेलेबल करायचं असेल, टू गेट मोर पोटेन्शियल डिफरन्स, टू गेट मोर पोटेन्शियल डिफरन्स मोर दॅन वन सेल, इट मे बी 2, 3, 4 cells are connected in a series combination. दहावीला बघा त्या ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन अशा दोन प्रकारचे त्या ठिकाणी कनेक्शन असतात. परंतु या सेलमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन, मग सिरीज कॉम्बिनेशन कसं ते आपल्याला बघायचं. तर जास्त प्रमाणात जर आपल्याला करंट अवेलेबल करायचं असेल, मिळवायचं असेल, जनरली आपल्याला वी नो दॅट फ्रॉम वन सेल वी गेट 1.5 व्होल्ट. मग त्या ठिकाणी आपल्याला 3 मिळवायचं असेल, 4.5 मिळवायचं असेल, 4.5. तर अशा पद्धतीने जर जास्त पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट आपल्याला जर मिळवायचं असेल, मोर दॅन वन सेल वी हॅव टू जॉईन 2, 3 or 4 सेल इन अ सिरीज कॉम्बिनेशन. दे आर कनेक्टेड इन सिरीज टू गेट मोर करंट. तर जास्त करंट मिळवण्यासाठी हे सेल जे आहे ते त्या ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडले जातात. सिंपल आहे. तुमच्या बॅटरीमध्ये बघा किंवा रेडिओमध्ये बघा कशा पद्धतीने आपण सेल पुटअप करतो, टाकतो, तुमच्या ते सहजपणे लक्षात येईल. इन दिस पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय बघा, इन दिस सिरीज कॉम्बिनेशन द पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ द वन सेल इज कनेक्टेड
टू द निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेकंड सेल. पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं जातं. अँड द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द थर्ड सेल. म्हणजे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तयार करता येतं. काय केलं जातं तर पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह जे एंड असतं ते सेकंड सेलला त्या ठिकाणी जोडलं जातं. सेकंड सेलचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल असतं द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द थर्ड सेल. तर अशा पद्धतीने सिरीज कॉम्बिनेशन आपल्याला त्यामध्ये तयार करता येऊ शकतं. सिंपल वे हाऊ टू कनेक्ट द सेल इन अ सिरीज कॉम्बिनेशन. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी तर त्यामध्ये काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. तर तुम्हाला काही वाचल्यानंतर रीडिंग केल्यानंतर तुम्हाला सहज हे कळेल. बघा मुलांनो पेज नंबर 25 वरती रिसर्च या ठिकाणी दिलं बघा. रिसर्च लिथियम आयन सेल्स आर यूज इन मॉडर्न इक्विपमेंट. फॉर एक्झाम्पल स्मार्टफोन. आपण जे फोन वापरतो स्मार्टफोन त्याच्यामध्ये लिथियम सेल जे आहे लिथियम आयन सेल्स आर यूज इन दिस टाइप्स ऑफ गॅजेट और द इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे साधनं लॅपटॉप एटसेट्रा. दिस सेल्स कॅन बी रिचार्ज. दिस टाइप्स ऑफ सेल लिथियम टाइप ऑफ सेल वी कॅन रिचार्ज. More electrical energy can be stored in this cell. More electrical energy are stored in this type of cell as compared to the nickel cadmium cell. As compared to the nickel cadmium cell. या लिथियम सेल मध्ये या निकेल कॅडमियम सेल पेक्षा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते एनर्जी कॅन स्टोर द मोर एनर्जी दॅन दिस कम्पेअर्ड टू दिस निकेल कॅडमियम सेल. Then next point that is the magnetic effect. Magnetic effect of electric current. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सर्किट ड्रॉ केलेलं आहे. फिगर ड्रॉ केलेली बघा. इथं तुम्हाला बॅटरी दिसते. इथं की आहे कंडक्टिंग वायर बल्ब्स अँड दिस इज द मॅच बॉक्स. काडीची पेटी घेतलेली आहे. त्या काडीच्या पेटीमध्ये ही जी आहे चुंबक सूची मॅग्नेटिक निडल. यू हॅव सीन इन द लॅबोरेटरी इन द 7th स्टँडर्ड यू हॅव डन सम एक्सपेरिमेंट रिगार्डिंग टू दिस मॅग्नेटिक निडल. तर त्या ठिकाणी चुंबक सूची किंवा त्याला मॅग्नेटिक निडल म्हणतात. ती मॅग्नेटिक निडल काडीची पेटी घ्यायची ओपन मोकळी काडीची पेटी त्यामध्ये ठेवायची. त्यावरती तांब्याची तार जी आहे कंडक्टिंग वायर आपण त्याला म्हणतो. कंडक्टिंग वायर तांब्याची तार जी आहे ती त्यावरती अशा पद्धतीनं गुंडाळायची. कॉपर अशा पद्धतीने गुंडाळायची. अशा पद्धतीने ते सर्किट ते आपल्याला चालू करायचं किंवा त्याची अरेंजमेंट करायची. मॅच बॉक्स मॅग्नेटिक निडल बार मॅग्नेट बल्ब कनेक्टिंग वायर अँड बॅटरी. दिस इक्विपमेंट आर required in this activity. What happen if we plug the key? ज्यावेळेस आपण या बटन चालू करतो स्विच ऑन करतो त्यावेळेस हा बल्ब त्या ठिकाणी ग्लो होतो. बल्ब लागलेला तुम्हाला दिसेल आणि अशा पद्धतीने सर्किट त्यामुळे चालू होईल. बरोबर. नंतर काय करायचे बंद करायचे स्टॉप. आणि या चुंबक सूची जवळ या मॅच बॉक्स जवळ बार मॅग्नेट आणायचं. बार मॅग्नेट आपण ज्याला चुंबक पट्टी म्हणतो. चुंबक पट्टी आणल्यानंतर या मॅग्नेटिक निडल जवळ तर काहीतरी या मॅग्नेटिक निडलवरती काहीतरी परिणाम झालेला आपल्याला दिसतो. जनरली दिस मॅग्नेटिक निडल शोज द नॉर्थ साऊथ डिरेक्शन. कुठलाही चुंबक जर बघितलं आपण तर ते दक्षिण उत्तर स्थिर राहते आपल्याला माहिती. तशा पद्धतीनं मॅग्नेटिक निडल इट शोज द नॉर्थ साऊथ डिरेक्शन. वेन यू ब्रिंग द बार मॅग्नेट नियर टू दिस मॅग्नेटिक निडल what happen? There may be or there must
देयर इज चेंज इन द डायरेक्शन ऑफ दिस मॅग्नेटिक निडल. तर त्या मॅग्नेटिक निडलची तुम्हाला काहीतरी हालचाल झालेली दिसेल, त्याची दिशा बदललेली तुम्हाला दिसून येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ती चुंबक पट्टी जी आहे बार मॅग्नेट त्यापासून दूर नेताल त्यावेळेस परत मॅग्नेटिक निडल मधलं जे मॅग्नेटिक निडल आहे मॅच बॉक्स मधली ती परत दक्षिण उत्तर स्थिर राहील. दिस इज फर्स्ट ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, वी हॅव टू स्विच ऑन दिस सर्किट. आपल्याला त्या ठिकाणी सर्किट चालू करायचं. वेन यू स्विच ऑन द सर्किट द बल्ब कॅन ग्लो. बल्ब जो आहे तो लागतो, प्रज्वलित होतो. अँड व्हॉट हॅपन्स अबाउट दिस मॅग्नेटिक निडल. या मॅग्नेटिक निडल वरती काय परिणाम होतो ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. वी सी दॅट मॅग्नेटिक निडल चेंज इट्स डिरेक्शन. त्या ठिकाणी या मॅग्नेटिक निडलचं जी दक्षिण उत्तर स्थिर होती सुरुवातीला तिचं डिरेक्शन चेंज झालेलं, व्हायब्रेशन झालेलं आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. हाऊ, वाय दिस इज, असं का झालं असेल, यावरनं काय कन्क्लुजन काढता येईल. अकॉर्डिंग टू दिस experiment or activity, we can conclude that when the electric current can flow through the conducting wire, there must produce a magnet or magnetism. काय होतं, ज्यावेळेस त्या कंडक्टिंग वायर मधनं इलेक्ट्रिक करंट पास होतो, चालू होतो, त्यावेळेस त्याच्या सभोवताली काही प्रमाणात चुंबक तत्व मॅग्नेटिझम निर्माण होतं. हे शो करण्यासाठी दिस ऍक्टिव्हिटी दे हॅव गिवन हियर. इट इज व्हेरी सिंपल वर्क. वी हॅव टू डू दिस इन द लॅब. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दे आल्सो गिवन इलेक्ट्रोमॅग्नेट. दिस इज ऑल्सो द व्हेरी सिंपल वर्क. इलेक्ट्रोमॅग्नेट. व्हॉट यू कॅन सी हियर or in book you can see the figure. This is simple. nail खेळा घेतला, आपला स्क्रू घेतला, त्या स्क्रू वरती अशा पद्धतीनं कॉपर वायर जी आहे, कोटिंग कॉपर वायर, कोटिंग असलेली, विदाउट कोटिंग चालणार नाही. विदाउट कोटिंग जर तुम्ही त्याला गुंडाळली तर नेल मध्ये तो करंट उचलेल, तुमचा ऍक्टिव्हिटी जी आहे ते सक्सेस होणार नाही. वी हॅव टू यूज द कोटिंग कंडक्टिंग वायर. इन दिस वे we have to do this circuit. This cell, key, screw, that is the nail. Here they have shown the pin. टाचणी वगैरे त्या ठिकाणी. When we connect this circuit, what happen? The current can flow this conducting wire. या कंडक्टिंग वायर मधनं, कॉपर वायर मधनं करंट वाहू लागतो. आणि त्याच्याजवळ जर तुम्ही पिन जी आहे ती नेऊन ठेवली किंवा त्याजवळ नेली तर त्या ठिकाणी ती पिन जी आहे ती या नेलकडे, त्या स्क्रूकडे अट्रॅक्ट झालेली आपल्याला दिसते. द नेल कॅन अट्रॅक्ट द पिन. हाऊ, वाय दिस हॅपन. असं कसं झालं, कशामुळे झालं असेल. हीच ऍक्टिव्हिटी या ठिकाणी किंवा इथलं जे तत्व होतं, प्रिन्सिपल, कन्क्लुजन, ते या ठिकाणी परत आपल्याला कन्क्लूड करता येईल. द कंडक्टिंग वायर कॅन प्रोड्यूस द मॅग्नेटिझम. दॅट्स वाय दॅट मॅग्नेटिझम इज ऑल्सो ऑकर इन दिस नेल. या नेलमध्ये, या स्क्रू मध्ये काही प्रमाणात जोपर्यंत त्या ठिकाणी सर्किट चालू आहे, करंट चालू आहे, तोपर्यंतच तुम्हाला या नेलमध्ये, खेळामध्ये चुंबकत्व, मॅग्नेटिझम निर्माण झाले दिसतं. आणि म्हणून ही जी पिन आहे, टाचणी, तो जो खेळा आहे, इट अट्रॅक्ट दॅट पिन. वेन यू स्टॉप द करंट, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही करंट त्या ठिकाणी स्टॉप करताल त्यावेळेस ही जी पिन आहे ती या खेळापासून दूर झालेली आपल्याला पडलेली दिसते. म्हणजे दिस टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट ओनली वेन द करंट विल पास, only that time this type of magnet can produce in that gadget. त्या उपकरणामध्ये तात्पुरत्या प्रमाणात जोपर्यंत करंट चालू आहे तोपर्यंतच इलेक्ट्रोमॅग्नेट निर्माण झालेले तुम्हाला दिसेल. याचा यूज तुम्ही बघा, इलेक्ट्रिक क्रेन वगैरे जे असतात, इतर जे डिव्हायसेस आहेत पुढे आपल्याला बघायचे, त्यामध्ये
तात्पुरत्या प्रमाणात जोपर्यंत करंट आहे तोपर्यंत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेट आपल्याला निर्माण करता येतो. ओके. द इलेक्ट्रोमॅग्नेट वी हॅव डिस्कस जस्ट which devices are working like a electric bell or any devices, more devices are work on this electromagnet. For example, they have given the electric bell. How does electric bell can work? We have to see in this topic. Page number 27 वरती फिगर दिलेली आहे. डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं वर्किंग बघणार आहोत. तर यामध्ये दिस इज द बेल. बघा त्या ठिकाणी ती वाटी असते, जुनी जी बेल असते. सध्या आपण अशा पद्धतीचं बेल मार्केटमध्ये बघत नाही, पण जुन्या ज्या बेल आहे ऑफिसच्या ट्रिंग ट्रिंग वाजणाऱ्या त्या बेलचं वर्किंग या ठिकाणी दिलेलं आहे. आता म्युझिकल वगैरे बेल आलेले आहे त्यामध्ये नाही. तर बेल दिस इज द इलेक्ट्रोमॅग्नेट. आपण बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेट हाऊ दॅट इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे कशा पद्धतीनं निर्माण करायचं हे आता आपण जस्ट त्यामध्ये बघितलं की दिस इज द बॅटरी प्लस मायनस पॉइंट. दिस इज द कॉन्टॅक्ट स्क्रू. कॉन्टॅक्ट स्क्रू. हियर इज द आयर्न स्ट्रीप. लोखंडाची अशी स्ट्रीप घेतलेली लवचिक जी फ्लेक्झिबल असेल, सहजपणे त्या ठिकाणी ती अशा पद्धतीनं तिची मुवमेंट होईल, हालचाल होईल. हियर इज द स्ट्रायकर. स्ट्रायकर म्हणजे आपण हातोड्या टाईप जो आहे घंटा वाजवण्यासाठी बेल वाजवण्यासाठी जसं असतं ना तशा पद्धतीने इज स्ट्राईक ऑन दिस बेल आणि मग त्या ठिकाणी तो आवाज निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल. ते आपल्याला वर्किंग आता बघायचं. मेनी ऑफ यू मस्ट हॅव सीन सिंपल इलेक्ट्रिक डोर बेल. This is type of a simple electric doorbell. Open such a bell which is out of order. Out of order खराब झालेली जी बंद पडलेली बेल आहे ती ओपन करा. बघा त्या ठिकाणी लहान मुलं बघा छोट्या छोट्या गाड्या वगैरे ज्या बंद पडलेल्या आहेत किंवा चालू त्या ठिकाणी ते बघतात ते कसं काय असं चालतंय वगैरे. त्यासाठी ते फोडतात गाड्या, तोडतात. त्यामधलं असणारं जे सर्किट आहे ते कसं आहे जी जिज्ञासा आपण त्याला म्हणतो तशा पद्धतीनं. फिगर 4.8 दिस फिट्स अ बेल विथ इट्स ऑर्डर ऑफ विथ इट्स आउटर कव्हर रिमूव्ह. वी सी दॅट देर इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड. दिस टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड. लेट अस अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द सेल. अ कॉपर वायर इज वून अराउंड an iron piece. The copper wire is wound around this iron piece. This is the electromagnet. This coil acts as an electromagnet. This coil acts as an electromagnet. An iron strip along with a striker is fitted near to the electromagnet. An iron strip, या ठिकाणी बघा आयर्न स्ट्रीप नियर टू दिस इलेक्ट्रोमॅग्नेट इज फिटेड हियर. ती या ठिकाणी फिट केलेली तुम्हाला दिसते बघा. शोन इन द फिगर. द इलेक्ट्रिक सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर 4.8. द करंट फ्लो इन द सर्किट वेन स्क्रू इज इन कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप. या ठिकाणी कॉन्टॅक्ट स्क्रू दाखवलेला बघा. ज्यावेळेस हा कॉन्टॅक्ट स्क्रू जो आहे या स्ट्रीपच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल इथं त्यावेळेस हा करंट त्यामधनं फ्लो होईल. द करंट कॅन फ्लो फ्रॉम दिस कंडक्टिंग वायर. मग त्या ठिकाणी करंट वाहू लागल्यानंतर व्हॉट हॅपन काय होतं ते आपल्याला बघायचं. अँड हेन्स द कॉईल बिकम्स अ मॅग्नेट. त्यामुळे काय झालं बघा ज्यावेळेस करंट वाहू लागतो त्यावेळेस त्यामध्ये इट कॉईल बिकम्स अ मॅग्नेट. यामध्ये मॅग्नेट निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल. अँड अट्रॅक्ट द आयर्न स्ट्रीप टुवर्ड्स इट. मग या ठिकाणी जी आयर्न स्ट्रीप जी आहे इट अट्रॅक्ट टुवर्ड्स इट सेल्फ. या ठिकाणी काय करते या आयर्न स्ट्रीप हा जो चुंबक आहे तो काय करतो याला या स्ट्रीपला आपल्याकडे खिसून घेतो. देअरफॉर द स्ट्रायकर हिट्स द गॉंग. इकडे खेचल्यानंतर हा जो स्ट्रायकर आहे इट हिट्स ऑन दिस गॉंग. आदळतो त्यावरती. हिट्स द गॉंग अँड साऊंड इज क्रिएटेड. साऊंड आवाज क्रिएटेड निर्माण होते आणि तो आवाज आपल्याला ऐकू येतो. हाऊएव्हर
At the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stop. या ठिकाणी ही स्ट्रीप इकडे आली, इकडे खेचली गेली की या ठिकाणचा जो कॉन्टॅक्ट इट ब्रेक्स. या ठिकाणचा कॉन्टॅक्ट काय होतो, ब्रेक होतो. ब्रेक झाला की या कंडक्टिंग वायर मधनं वाहणारा जो करंट होता इट स्टॉप. त्या ठिकाणी तो बंद होईल. तो बंद झाला की काय होईल, तो इलेक्ट्रोमॅग्नेट जे निर्माण झालेले मॅग्नेट ते बंद होणार आहे. मॅग्नेट बंद झालं, चुंबक त्या ठिकाणी बंद झालं की हा स्ट्रायकर जो आहे तो परत आपल्या मूळ जागी येईल. अगेन कम टू हिज ओरिजिनल प्लेस. परत त्या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट होईल, परत करंट वाहू लागेल, परत मॅग्नेट निर्माण होईल, हा स्ट्रायकर परत खेचला जाईल. अशा पद्धतीनं हे मॅग्नेट आणि हे मेकॅनिझम जे आहे ते वर्किंग करतं. हा स्ट्रायकर त्या ठिकाणी पटपट त्यावरती आदळलेला आपल्याला त्याचा आवाज त्यामध्ये ऐकू येतो. इन दिस सिच्युएशन द इलेक्ट्रोमॅग्नेट loses its magnetism and the iron strip moves back and come to contact with the contact screw. Back and come in contact with the contact screw. The electric current is then immediately restored and again the striker is the gong. By the above process, this action repeats itself and the bell rings. म्हणजे अशा पद्धतीने ऍक्शन जी आहे ती रिपीट होते. इकडं अटॅक झाला की या ठिकाणचा करंट ब्रेक होणार, कॉन्टॅक्ट ब्रेक होणार, करंट स्टॉप होणार, मॅग्नेटिझम लूज होणार, परत स्ट्रायकर ओरिजिनल पोझिशनला येणार, कॉन्टॅक्ट होणार, करंट व्हायला जाणार. अशा पद्धतीनं फास्टमध्ये टेक्निक त्या ठिकाणी घडून येतो आणि स्ट्रायकर त्या बेलवरती आदळतो आणि अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक बेल वर्क ऑन दिस टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, I think you have got total chapter. It is very easily we have to solve the exercise given below. To this chapter, write proper word from the following group of words in the blanks. तर त्या ठिकाणी रिकाम्या जागी जे आहे तुम्हाला या ठिकाणी बघा पर्याय दिलेले, त्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरून ते वाक्य पूर्ण करायचं. त्याच्यानंतर a battery is to be formed by joining 3 dry cell them with connecting wires. Show how it will connect the wire by drawing the diagram. आता आपण ज्या डायग्राम बघितल्या तशा पद्धतीनं त्या ठिकाणी 3 सेल ड्राय सेल जोडून त्या ठिकाणी ती बॅटरी कशी तयार होते ते आपल्याला त्यामध्ये दाखवायचं. सगळं प्रश्न वाचून घ्या. या ठिकाणी बघा इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी ते आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड युजफुलनेस ऑफ ड्राय सेल विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ड्राय सेलची डायग्राम काढून त्याचं कन्स्ट्रक्शन, हाऊ दॅट वर्क दॅट ड्राय सेल वी हॅव टू